जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, जे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आहे, इथं तुम्हाला एनरोलमेंट जे आहे ते कसं करायचं तर त्याचा एक ऑनलाईन फॉर्म जो आहे तो मी तुम्हाला इथं भरून दाखवणार आहे। फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे, कोणत्याही प्रकारच्या चुकी किंवा कोणत्या प्रकारची रॉंग इन्फॉर्मेशन फिलअप करायची नाही आहे। इन्स्ट्रक्शन अगोदर मी दिलेले आहेत, ते इन्स्ट्रक्शनच्या तंतोतंत तुम्ही जे आहेत ते पालन करायचं आहे। जे डॉक्युमेंटची पूर्तता आहे ती कशी करायची, कोणत्या पद्धतीने करायची, त्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या मी तुमच्या एका पार्ट 1च्या व्हिडिओमार्फत दिल्या आहेत। त्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या मी इथं डिस्कशन करणार नाही आहे। तुम्ही तो जो व्हिडिओ आहे तो गो थ्रू करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे काय तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंटची पूर्तता करायची आहे, कोणते ओरिजिनल फॉर्ममध्ये पाहिजे, कोणते झेरॉक्स फॉर्ममध्ये पाहिजे किंवा ते ॲटेस्टेड करून पाहिजे, ॲटेस्टेड कुणाकडून करायचे, अशा संपूर्ण क्वेश्चनचे आन्सरिंग मी त्या व्हिडिओमार्फत दिलेले आहे। इथं मी फक्त तुम्हाला एक फॉर्म भरून दाखवणार आहे। जे विद्यार्थी नवीन असतील, जे विद्यार्थी ॲडव्होकेसीमध्ये येणार असतील, ते विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्या अगोदर हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल की बिफोर यू स्टार्ट, म्हणजे तुम्ही स्टार्ट करण्याच्या पहिले तुमच्याकडे ही जे संपूर्ण डॉक्युमेंट आहेत ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही इथं जे आहेत ते रेग्युलेशन किंवा रेग्युलर रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म भरणं स्टार्ट होऊन जाईल। ही जी लिंक आहे ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। त्यानंतर तुम्हाला जे संपूर्ण जे ॲफिडेविटचे फॉर्मॅट पाहिजे असतील किंवा गुड मॉरल कॅरेक्टर सर्टिफिकेटचं जे फॉर्मॅट पाहिजे असेल, संपूर्ण फॉर्मॅट आपल्या आपलं जे ऑफिशियली जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथं मी देऊन देईल, किंवा तुम्ही स्पेशली किंवा तुम्हाला जर वाटत असेल की वेबसाईटवरून आपल्याला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन गो थ्रू करून तिथूनसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। आता आपण फॉर्म भरूयात। फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक इन्स्ट्रक्शन दिली आहे, ती म्हणजे काय तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंटची पूर्तता किंवा डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। PDF फॉर्ममध्ये असणं ते गरजेचं आहे। सगळे डॉक्युमेंट जेव्हा तुमच्याकडे कलेक्ट होऊन जातील, सगळे डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही प्रॉपर बनवून घ्याल, तुमच्याकडे फोटो पाहिजे, तुमचा जे ॲडव्होकेसी किंवा ॲडव्होकेटचा कोट असेल ब्लॅक कोट, त्यानंतर ॲडव्होकेटचा बँड असेल, त्यानंतर तो बॅकग्राऊंड जो आहे तो व्हाईट असला पाहिजे, सिग्नेचर असले पाहिजे, सगळे जे डॉक्युमेंट आहेत ते PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे। अशा संपूर्ण गोष्टीची पूर्तता झाल्यावर विद्यार्थ्यांना तुम्ही या वेबसाईटवर येऊन फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे। आता मी फॉर्म भरायला सुरुवात करतो। आता जेव्हा विद्यार्थ्यांना आपण फॉर्म भरायला सुरुवात करू तेव्हा प्रथम आपल्याला विचारलं जाईल प्लीज एंटर युअर डेट ऑफ बर्थ। तुम्हाला जे डेट ऑफ बर्थ असणार आहे ते तुम्ही इथं मेन्शन करायचं आहे, व्यवस्थित टाकायचं आहे। जे तुमचं मार्कशीट असेल, जे तुम्हाला मार्कशीटमध्ये दिलेलं असेल त्या पद्धतीने इथं टाकायचं आहे। समजा विद्यार्थ्यांना तुम्ही जर 26 वर्षाचे असाल किंवा त्याच्यापेक्षा मोठे असाल किंवा 26 वर्षापेक्षा तुमचं एज जर जास्त असेल तर तुम्हाला एज ॲफिडेविटसुद्धा अपलोड करायचं आहे। त्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला प्रिव्हियसली व्हिडिओमार्फत सांगितलेलं आहे। आता वारंवार मी या गोष्टी करणार नाही। जर तुम्ही 25 वर्षाच्या खाली असाल किंवा एक्झॅक्ट 25 वर्षाच्या असाल तर तुम्हाला या गोष्टीची पूर्तता करायची गरज असणार नाही। चला मग त्यानंतर व्हॅलिड एज जे आहे ते इथं क्लिक करायचं आहे। व्यवस्थित तुमचं डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर त्यानंतर तुम्हाला पुढचं येईल तुमचं, जर तुम्ही 26 वर्षाच्या वरती असाल तर तुम्हाला असं विचारलं जाईल की डिअर युजर ॲज युअर एज इज 31 इयर यू विल नीड टू अपलोड एज ॲफिडेविट। जर तुमचं वय जे आहे ते 26 वर्षाच्या वरती असेल तर तुम्हाला ते एज ॲफिडेविट जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपलोड करावं लागेल। तर एज ॲफिडेविट सर्टिफिकेट सर कुठे बनवायचं, कसं बनवायचं, तो तुम्ही जो पहिला व्हिडिओ आहे आपला तो पहिला व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे काय तर ईमेल ID जो आहे तो तुम्ही प्रॉपर फॉर्ममध्ये टाकायचा आहे। ईमेल आय डी प्रॉपर फॉर्ममध्ये टाकल्यावर मोबाईल नंबर जो आहे तो सुद्धा व्यवस्थित टाकायचा आहे, कारण या दोन गोष्टीवरच तुमचं कम्युनिकेशन जे आहे ते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे जे ॲडमिन असणार आहे किंवा सुपर ॲडमिन असणार आहे त्यांच्यासोबत होणार आहे। हे जर तुम्ही व्यवस्थित टाकले नाही किंवा ही जर चुकी तुम्ही केली तर तुमचं कम्युनिकेशन त्यांच्यासोबत होणार नाही। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हॅलिड जे आहे ते व्हॅलिडवर क्लिक करायचं आहे। व्हॅलिडवर क्लिक केल्यानंतर तुमचं नेक्स्ट ओपन होईल ते म्हणजे सक्सेस तुम्हाला असं येईल आणि ईमेल आणि मोबाईलवर OTP सेंड होईल। त्याच्यावर नंतर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि 6 नंबरचा जो तुमचा OTP असणार आहे तो तुम्ही इथं मेन्शन करायचा आहे। त्यानंतर मोबाईलमध्ये जो आलेला OTP असेल तो इथं मेन्शन करा। त्यानंतर व्हॅलिड OTPवर क्लिक करून तुम्ही पुढे जे आहे ते तुम्हाला जायचं आहे।
त्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल आता व्यवस्थित भरायची आहे, त्यानंतर एज्युकेशन डिटेल भरायची आहे, त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, त्यानंतर पेमेंट करायचं आहे. पेमेंट SC ST OBCसाठी किती असणार आहे, संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या मी इथं क्लिअर करणार आहे. त्यानंतर आता तुमचं आलं पर्सनल डिटेल. पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला जे आहे तुमचं जेंडर जे आहे ते अगोदर तुम्ही सिलेक्ट करा. मेल असाल मेल करा, फिमेल असाल फिमेल करा. आधार कार्ड सोबत ठेवा. आधार कार्डवर जो नंबर दिलेला आहे तो इथं व्यवस्थित मेन्शन करा. आता सॅल्युटेशन म्हणजे काय, तर तुम्ही मिस्टर मिसेस जे तुम्हाला लावायचं असेल ते इथं तुम्ही लावू शकतात. आता महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, सनद आणि ID कार्डवर तुम्हाला कशा पद्धतीने नाव पाहिजे. काही विद्यार्थ्यांना फक्त लास्ट नेम आणि फर्स्ट नेम असं पाहिजे असतं, काही विद्यार्थ्यांना वडिलांचं नावसुद्धा पाहिजे असतं. हे ऑप्शनल आहे दोघं, आई आणि वडिलांचं नाव. हे जर तुम्ही मेन्शन केलं तरी चालणार आहे, मेन्शन नाही केलं तरी चालणार आहे. तुम्हाला कशा पद्धतीने तुमचं जे आहे ते ID कार्डवर नाव पाहिजे ते इथं मेन्शन होतं, ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे. व्यवस्थित स्पेलिंग वगैरे पाहून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे तुमचं मराठी डिटेल किंवा मराठी देवनागरीमध्ये तुम्हाला जी आपली लिपी आहे त्यामध्ये तुम्हाला नाव टाकायचं आहे. परत त्याच पद्धतीने इथं तुम्हाला ते नाव शो होईल. व्यवस्थित इथं पाहून घ्यायचं आहे. तुमचं लास्ट नेम, फर्स्ट नेम, ऑप्शनलमध्ये तुमचं फादर्स नेम, मदर्स नेम तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकतात. त्यानंतर तुमचा ॲड्रेस विचारला जाईल. ॲड्रेस तुम्ही व्यवस्थित मेन्शन करायचा आहे. ॲड्रेससुद्धा व्यवस्थित मेन्शन केला तर मग विद्यार्थी मित्रांनो पिनकोड टाकल्यावर तुमचं ऑटोमॅटिकली जे आहे ते तुमचं स्टेट किंवा डिस्ट्रिक्ट जे आहे ते व्यवस्थित येऊन जातं. त्यानंतर तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. फ्लॅट नंबर, बिल्डिंग एरिया जो तुमचा ॲड्रेस असेल तो व्यवस्थित इथे पुटअप करा. पर्सनल डिटेलमध्ये तुमची कॅटेगरी व्यवस्थित मेन्शन करा. डिसेबल असाल तर येस करा. प्रिव्हियसली जर कुठे एम्प्लॉईड असाल तर येस किंवा नो करा. तुम्ही जर तुमच्यावर जर पोलीस केस असेल एखादी तर तुम्ही येस किंवा नो करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल तुमचं नेटिव्ह प्लेस. नेटिव्ह प्लेसमध्ये सुद्धा तुम्हाला जो तुमचा ॲड्रेस तुम्ही सध्या जिथं रहिवास करत असाल तो व्यवस्थित तिथं मेन्शन करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो जन्म झालेला आहे तिथलं ठिकाण तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं इंडियाचे सिटिझन आहात इथं येस करा. त्यानंतर तुम्हाला बर्थ ID प्रूफ काय द्यायचं आहे किंवा काय अपलोड करायचं आहे ते तुम्ही इथं मेन्शन करू शकतात. इथं 4 ते 5 येतात, ते म्हणजे बर्थ सर्टिफिकेट येतं, SSCचं मार्कशीट येतं किंवा बोर्ड सर्टिफिकेट येतं. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही चूज करून त्याची PDF सुद्धा तुम्ही बनवून घ्यायची आहे विथ अटेस्टेड. त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिसिंग कुठे करणार आहात किंवा प्रॅक्टिसिंग कुठं करत आहात त्याचं नाव इथं मेन्शन करायचं आहे. औरंगाबाद जे खंडपीठ असेल तिथं करत असाल तर औरंगाबाद टाका, नागपूर किंवा मुंबई करत असाल तर मुंबई टाका. ज्या जिल्ह्यामध्ये करत असाल त्या जिल्ह्याचं नाव इथं तुम्ही टाकायचं आहे. त्यानंतर पुढचं इथं तुमचं डॉक्युमेंट किंवा LLB डिग्रीची डिटेल्स तुम्हाला इथं मेन्शन करायची आहे. हे मी तुम्हाला एक भरून दाखवतो जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते क्लिअर होऊन जातील. एक जे आहे ते तुम्हाला मी आता भरून दाखवतो की कशा पद्धतीने भरायचे आहेत, कारण इथं चुकी करायची नाही. कारण काही विद्यार्थ्यांचं जे आहे ते ज्या विद्यार्थ्यांचं LLB किंवा BA LLB जे आहे ते थ्रू आउट असतील विदाऊट एनी बॅकलॉग तर त्या विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही, कारण त्यांच्याकडे मार्कशीट जे आहे ते एकच असतं. परंतु जे विद्यार्थी बॅकलॉग असतात किंवा ज्यांना YD पडलेले असतात किंवा त्यांचा इयर गॅप असतो, बॅकलॉग विद्यार्थ्यांना जे आहे ते कसं भरायचं काय भरायचं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मी ते तुम्हाला एक भरून दाखवतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला दिसत असेल ते म्हणजे की मी तुम्हाला एक भरून दाखवलेलं आहे. ते म्हणजे तुमचं LLB जे असेल ते LLB डिग्री जी तुमची 5 इयरची असेल तर 5 इयर सिलेक्ट करा, 3 इयरची असेल तर 3 इयर करा. त्याच्यानंतर तुमचं जे LLBचं डिग्रीचं पासआउट इयर असेल, तुम्ही ॲडमिशन कधी घेतलं त्याला मॅटर नाही करत, पण तुम्ही पासआउट कधी झालात 2023-24 असेल, 24-25 असेल किंवा 25-26 असेल किंवा 21-22 असेल, तो जो असेल तुमचा तो इथे तुम्ही मेन्शन करायचा आहे. हे बघा इथं मेन्शन करायचा आहे. तो व्यवस्थित मेन्शन केल्यानंतर विद्यार्थ्यांनो तुम्हाला जी गोष्ट मी सांगत आहे ती व्यवस्थित मेन्शन केल्यानंतर तुम्हाला ते समजेल की त्याचं महत्त्व किंवा त्याचं गांभीर्य काय आहे. कारण इथं जर तुम्ही चुकी केली तर इथंच जास्त करून विद्यार्थ्यांना स्क्रुटिनी येते आणि त्याचमध्ये विद्यार्थी जे आहेत ते पॅनिक होतात. आता इथं जे आहे विद्यार्थ्यांनो तुमचे जे मार्कशीट आहेत, तुमचे 6 सेमेस्टरचे मार्कशीट तुमच्याकडे ठेवा. जे तुम्ही पासआउट असाल त्याच मार्कशीटचे जे सीट नंबर असतील ते इथे टाकायचे आहेत. आणि जो तुमचा इयर असेल 5 वर्षाचा किंवा पासआउट वर्षाचा तोच इयर तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे. समजा विद्यार्थी 2021मध्ये पहिलं सेमिस्टर पास असेल तर त्या पासचं तिथं तुम्ही इयर टाका, त्यानंतर त्याचा सीट नंबर टाका. त्याच अनुषंगाने इथं 6 सेमिस्टरची माहिती जी आहे ती व्यवस्थित भरायची आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला आफ्टर तुम्ही LLB केलेलं असेल किंवा LLB तुम्ही करणार, LLB जे विद्यार्थी करतात ते आफ्टर ग्रॅज्युएशन येतात. आता ग्रॅज्युएशन सर्टिफिकेटमध्ये जे आहे किंवा ग्रॅज्युएशनचे मार्क आहेत ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित टाकायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता ग्रॅज्युएशनचे मार्कशीटसुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते तुमच्याकडे 5 सर्टिफिकेट असतील, म्हणजे पासिंग इयरचे जे सर्टिफिकेट असतील संपूर्ण ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता त्याची डिटेलसुद्धा मी तुम्हाला फिल करून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. आता ग्रॅज्युएशनची डिटेल जेव्हा तुम्हाला विचारली जाते, समजा काही विद्यार्थ्यांनी जे स्ट्रीममध्ये त्यांनी केलेलं असेल, हे बघा आता ग्रॅज्युएशन तुमचं जर इयर वाईज असेल तर इयर वाईज सिलेक्ट करा, सेमिस्टर असेल तर सेमिस्टर करा. तुम्ही कोर्स जर BE किंवा इंजिनिअरिंग केलं असेल तर इंजिनिअरिंग करा, BA असेल, BSc असेल, BCom असेल, BA असेल किंवा BBW असेल, जे तुमचं असेल ते तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही इथं सिलेक्ट करा. ही संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या BA LLBला येत नाही, त्यांना फक्त 12वीचे मार्क्स भरावे लागतात आणि जे त्यांचे 10 सेमिस्टरचे जे त्यांचे मार्क्स आहेत ते इथं किंवा त्याचे 10 सेमिस्टरचे त्यांचे रोल नंबर आहेत, त्यांचे पासिंग इयर आहेत ते इथं भरावे लागतात. एवढंच चेंज त्यांना करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो इथं व्यवस्थित टाकलं, तुमचा ड्युरेशन असेल किती वर्षाचा किंवा तुम्ही जे पासआउट असाल ते तुम्ही व्यवस्थित इथं भरायचं आहे. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना हे महत्त्वाचं आहे, काही विद्यार्थी विचारतात की सर माझ्याकडे डिग्रीचं जे आहे, जे मी डिग्री केलेली आहे LLBच्या नंतर किंवा LLBच्या पहिले जे माझ्याकडे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट होतं त्याचं कन्व्हर्शन सर्टिफिकेट माझ्याकडे नाही आहे. तर याचं महत्त्व काय आहे विद्यार्थ्यांना ते तुम्ही समजून घ्या. हे तुम्हाला खूप म्हणजे छोट्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मॅटर करतात. आता तुम्हाला माहीत आहे की जेव्हा सनद आपली येते त्या सनदवर आपलं BCom LLB असं मेन्शन असतं. काहींचं आता माझं जे आहे ते BE LLB म्हणून मेन्शन आहे, कारण मी इंजिनिअरिंग नंतर LLB केलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे BE आलेलं आहे ते जर मी इथं कन्व्हर्शन सर्टिफिकेटला येस केलं आणि कन्व्हर्शन सर्टिफिकेट जेव्हा अपलोड केलं तेव्हाच माझं इथं BE LLB आलेलं आहे. जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही मार्क्सची लिस्ट तुम्ही टाकायची आहे. मार्क्सची लिस्ट टाकल्यावर तुमचं जे आहे मार्क्सची लिस्ट जेव्हा तुम्ही टाकाल तेव्हा तुम्हाला जे पुढचं जे तुमची डिग्री असेल BCom BE हे तुमचं मेन्शन होणार नाही, फक्त LLB येईल तिथं सनदवर. अशा पद्धतीने याचं गांभीर्य असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन डिग्री सेमिस्टरचे मार्क जे आहेत ते व्यवस्थित तुम्हाला जर इयर वाईज असेल तर इयर वाईज व्यवस्थित मेन्शन करा. त्यानंतर जे तुमचं मार्क्स असतील, हे बघा इथं इयर वाईज संपूर्ण गोष्टी मी मेन्शन केल्या आहेत. पासिंगचे जे तुमचे सीट नंबर असतील ते इथे व्यवस्थित मेन्शन करा, व्यवस्थित भरा. त्यानंतर तुम्हाला पहिल्या वर्षाला किती मार्क मिळाले, कितीपैकी होते त्याचे ते पर्सेंटेज येतात. मी इथे ढोबळ मानाने टाकलेले आहेत. इथं जे आहे तुमचं इथे त्या अनुषंगाने तुम्ही इथं टाकायचे आहेत. त्यानंतर टाकल्यानंतर तुम्हाला पुढचं जे आहे ते तुमचं ओपन होईल, ते म्हणजे तुमचं डॉक्युमेंट अपलोड. त्यानंतर खाली अजून एक सेक्शन येतो, तो म्हणजे तुमचा 12वीचा. 12वीचे फक्त तुम्हाला मार्क्स टाकावे लागतात. जर तुम्ही 12वी केलं असेल तर 12वीचे टाका. काही विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाचे मार्क्स इथे मेन्शन करा. काहीही तुम्हाला इथं अडचण येणार नाही. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोडवर क्लिक करायचं आहे आणि आता डॉक्युमेंट अपलोड तुम्हाला करायचे आहेत. आता डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमच्याकडे मी अगोदरच सांगितलं आहे की फोटो असला पाहिजे. फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, ID प्रूफ, त्यानंतर एज ॲफिडेविट, हे जे आहेत एज ॲफिडेविट, त्यानंतर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन, कॅरेक्टर सर्टिफिकेट, या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये असणार आहेत. ओरिजिनल फॉर्म म्हणजे असं की जे तुम्ही बनवलेलं आहे, जे तुम्ही टायपिंग करून इथं नोटरीचे जे आहेत ते नोटरी करून घेतलेले आहे, ते तशाच्या तशा पद्धतीने तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे आणि हेच ओरिजिनल फॉर्ममध्ये तुम्हाला सेंड करायचं आहे. परंतु जे बाकीचे डॉक्युमेंट आहेत ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल, LLBचं डिग्री सर्टिफिकेट असेल, LLBचं पासिंग असेल, LLBचं मार्कलिस्ट असेल किंवा तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट असतील किंवा तुमचे 12वीचे मार्कशीट असतील, त्या संपूर्ण गोष्टीचं झेरॉक्स करून त्याचं ॲफिडेविट करून ते जे झेरॉक्स फॉर्म आहेत ॲफिडेविट केलेले, अटेस्टेड केलेले, ते जे आहेत ते तुम्हाला तिथं पाठवायचे आहेत. झेरॉक्स करून त्याच्यावर अटेस्टेड घेऊन ते तुम्हाला तिथं पाठवायचे आहेत किंवा तेच तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत. चला विद्यार्थ्यांनो, याच्यानंतर पुढची जी प्रोसेस असणार आहे तुमची, बघा मी तुम्हाला थोडं भरून दाखवतो. हे बघा इथे मी इथं जे म्हणजे क्लर्कचे जे आहेत ते इथे मी तुम्हाला भरून दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू जे आहे ते कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला
पेमेंट करायचं आहे. आता पेमेंटमध्ये SC STंना किती, OBCला किती, त्या गोष्टी मी इथं क्लिअर करतो. आता जे तुम्ही जर SC STमध्ये असाल तर तुम्हाला 125 इतकी फीज जी आहे ती भरावी लागणार आहे. त्यानंतर डिक्लेरेशनमध्ये प्लेस टाका आणि आय ॲक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन आणि तिथे क्लिक करून तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे. तर समजा तुम्ही OBCमध्ये असाल, ओपनमध्ये असाल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 750 इतकी फीज भरायची आहे. इथं प्लेस टाका, आय ॲक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन आणि पेमेंट करा. त्याच्यानंतर तुम्हाला फिनिश होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला एक EN नंबर जनरेट होईल. ती जी प्रिंट असेल ती डाउनलोड करा. त्याच्यानंतर तुम्ही ईमेल चेक करा. ईमेलवर तुम्हाला 2 ते 3 दिवसात किंवा त्याच दिवशी तुम्हाला ॲडमिनचं नाव, ॲडमिनचा मोबाईल नंबर आणि तुमची जी स्थिती आहे किंवा स्टेटस आहे ते तुम्हाला येऊन जाईल. त्याच पद्धतीने तुम्हाला वारंवार तुमचे मेल चेक करायचे आहेत. मेलवर तुम्हाला संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या तिथं डिस्कशन करणार आहे. ॲडमिनचा नंबरसुद्धा येतो. तुम्हाला जर काही अडचण आली तर ॲडमिनला कॉल करून तुम्ही विचारू शकतात की इथली मला ही इश्यू आलेला आहे किंवा मला हा प्रॉब्लेम आलेला आहे, तर याच्यावर काय करायचं काय नाही. संपूर्ण गोष्टी ह्या व्यवस्थित असतात. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवामध्ये जर तुम्हाला एनरोलमेंट करायचं असेल तर चुकी किंवा रॉंग इन्फॉर्मेशन भरू नका. संपूर्ण व्हिडिओ 2दा पहा, एकदा पहा. जर भरता येत नसेल तर सायबर कॅफेमध्ये जाऊन भरा. परंतु कोणत्याही प्रकारची रॉंग इन्फॉर्मेशन देऊन किंवा कोणत्याही प्रकारची तुम्ही इन्फॉर्मेशन मिसलिडिंग करून भरू नका. कारण हा जो सनदचा भाग आहे तो खूप काटेकोरपणे तपासला जातो. जर पुढे जर तुम्हाला काही इश्यू आला तर विद्यार्थी मित्रांनो ती पूर्तता करण्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ तो वाया जाऊ शकतो. म्हणून व्यवस्थित एनरोलमेंट प्रोसेस जी आहे ती मी तुम्हाला समजावून सांगितली आहे. आता मी तुमची रजा घेतो. काही जर अडचण आली इतका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर, काही विद्यार्थ्यांना जर काही अडचण असेल तर त्या विद्यार्थ्यांनी मला मेल करायचा आहे किंवा त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये व्यवस्थित मेन्शन करायचं आहे, जेणेकरून मी ते जो तुमचा क्युरी असेल किंवा तुम्हाला जो येणारी अडचण असेल ती मी तुम्हाला दूर करू शकतो. चला विद्यार्थ्यांना मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद.